वस्तूचे समान वाटप यावर आधारित टीईटी मध्ये आतापर्यंत हा प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे. टीईटी 2026 मध्ये सुद्धा असा प्रश्न येऊ शकतो. पाहूया त्याचं बेस्ट सोल्युशन काय दिलेलं आहे. 48 चेंडू समान वाटप करायचे आहेत. 48 चेंडू समान वाटायचे तर ते किती प्रकारे वाटता येतील? बघा, मी जर एका व्यक्तीला ते चेंडू दिले तर त्याला 48 चेंडू मिळतील. मी जर 2 व्यक्तीला ते चेंडू दिले तर त्याला 24 चेंडू मिळतील, बरोबर. मी जर 3 व्यक्तीला ते चेंडू दिले तर प्रत्येकाला 16 चेंडू मिळतील. 4 जणांना दिले तर प्रत्येकाला 12 मिळतील. असं करत करत मी जर 48 व्यक्तीला ते चेंडू दिले तर प्रत्येकाला 1 चेंडू मिळेल, बरोबर. म्हणजेच याचा अर्थ काय असणार आहे, तुम्हाला 48 चे फॅक्टर्स म्हणजेच अवयव काढायचे. पहिला फॅक्टर असतो 1 आणि शेवटचा फॅक्टर असतो ती संख्या स्वतः. दुसरा फॅक्टर 2 असणार आहे, 2 ने भाग दिला तर 24 येईल. तिसरा फॅक्टर 3 आहे, 3 ने भाग दिला तर 16 येणार आहे. चौथा फॅक्टर आहे 4, त्यानं भाग जर दिला तर आलं 12. त्याच्यानंतर फॅक्टर असणार आहे 6, 6 ने जर भाग दिला तर 8 येईल. 6 8 48. एकूण फॅक्टर जर आपण मोजले 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 तर त्या चेंडूचे 10 प्रकारे समान वाटप करता येईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि टीईटीच्या परिपूर्ण तयारीसाठी वीके क्लास जॉईन करा.